आता याच्याशी कसं बोलू? नाही नाही, चहा. हा, चहाचं विचारायला आले होते. घेणार का तू चहा? हो, बनवते. बनवते. ते, हा, तुला माहिती का, आज आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन एम्प्लॉई आला आणि एवढं छान सेलिब्रेशन केलं सरांनी. हा, ते त्यामुळेच लेट झाला ना. तर सर मला सांगत होते की आपल्याला आहे ना नवीन एम्प्लॉई घ्यायचे. हा, म्हणजे कामासाठी नाही का. तर मग ते मला म्हटले की कोणी असेल तर मला सजेस्ट कर. तर मग म्हणजे माझा असा विचार चालला होता, नाही, तू बघ तुझ्या हिशोबाने. म्हणजे जर तू जॉईन झालास तर नाही नाही, म्हणजे असं म्हणत नाहीये मी की हे तू माझं सगळंच आहे, पण म्हणजे काय हरकत आहे जॉब करायला. नाही नाही, मी नाही असं म्हंटल की तू रिकाम टेकडा आहेस किंवा काय, तू चुकीचं का अर्थ घेतोयस. म्हणून मला कसं वाटलं की बघ ना, म्हणजे जॉब पण आहे तर मग आपण दोघे एकत्र कमवू, मग आपल्याकडे खूप पैसे साठतील, मग आपण एखादं घर घेऊ, मग आपण लग्न करू आणि काही पैसे आई वडिलांकडे पाठवू. नाही, अरे मी असं नाही म्हंटल की पैसे पुरत नाहीयेत. नाही नाही नाही, तुझ्यावर शंका नाहीये माझी. हे बघ यार, प्लीज ओरडू नकोस. अरे पण काय हरकत आहे जॉब करायला. थोडे पैसे एक्स्ट्रा साठतील आपल्याकडे, आपण खूप गोष्टी करू शकू आणि आपल्याला भविष्याचं बघायचंय ना. उद्या तुझं आणि माझं लग्न होईल, आपली मुलं होतील, आपली. का, पण काय हरकत आहे. हे बघ, प्लीज माझ्यावर ओरडू नको. खरंच तू काम करतोयस. काय काम करत असतोस रे तू दिवसभर. मला तर वाटतंय तुला ना कामच नाही करायचं, मुळात तू आपल्या लग्नाची स्वप्नच नाही बघत आहेस. गैरसमज नाही होत आहे मला. जे आहे ना ते आहे. मी एवढा प्रयत्न करतेय आपल्या लग्नासाठी, आपल्या पुढच्या भविष्यासाठी, आणि मी फक्त एवढंच म्हंटल की तू जॉब कर, बाकी काहीच नाही माझं म्हणणं. नाही, प्लीज असं बोलू नको. हे बघ, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं, तू खूप चुकीचं घेतोय. मी फक्त एवढंच म्हंटल की थोडेसे पैसे एक्स्ट्रा साठतील, बाकी काहीच म्हणणं नाहीये माझं. नाही नाही, अरे नाही, मला नाही कुणी आवडत. तू काय बोलतोयस असा. अरे मला खरंच कोणी नाही आवडत. ते कामामुळे लेट होतो ऑफिसमध्ये.